हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर खिरीचा एक प्रकार पाहणार आहोत. ही खीर जी आहे ती आपली उपवास स्पेशल अशी खीर असणार आहे. अर्थातच ही खीर जी आहे ती आपण साबुदाण्यापासून बनवणार आहोत. साबुदाण्याची खीर बनवताना आपण यामध्ये दुधाचा वापर करणार आहोत. बरेचदा आपली खीर जी आहे ती फाटते किंवा चिकट होते. आपली खीर जी आहे ती फाटू नये किंवा चिकट होऊ नये यासाठी काही टिप आणि ट्रिक्स ज्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर आपली खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य देखील मोजकं असणार आहे. पारंपरिक पद्धतीनं बनवली गेलेली अतिशय क्रीमी क्रीमी असणारी अशी आपली खीर असणार आहे. तर अशी ही उपवास स्पेशल साबुदाण्याची खीर कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. साबुदाणा खीर बनवण्यासाठी सुरुवातीला मी एका लहान वाटीनं 1 वाटी होईल इतका साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला 2 वेळा पाण्यानं स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातलं स्टार्च जे आहे ते निघून जाईल. आणि त्यानंतर परत एक बोटभर राहील इतकं पाणी वर ठेवून साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असा भिजवून घ्यायचा आहे. खिचडीपेक्षा थोडासा पुढं गेला साबुदाणा भिजवण्यासाठी तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे हा मी 1 वाटी साबुदाणा जो आहे तो पूर्णपणे असा भिजवून घेतलेला आहे. आणि आता साबुदाणा व्यवस्थित भिजवून घातल्यानंतर त्याचं वरचं पाणी जे आहे ते मी काढून टाकलेलं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला मिळालेला आहे. आता हा साबुदाणा जो आहे तो काय झालेला आहे बघा, त्याचे दाणे जे आहेत ते एकमेकाला चिकटलेले आहेत. तर हे मी सुरुवातीला सोडवून घेणार आहे. सुरुवातीलाच आपण साबुदाणा जो आहे तो मोकळा करून घेतला, की ज्यावेळी आपण तो दुधामध्ये ॲड करणार आहोत, तर त्यावेळी काय होईल, दाणे जे आहेत ते ऑटोमॅटिकली आपले सेपरेट होतील. यानंतर मी एक पॅन जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे. पॅन घेताना आपल्याला जाडबुडाचा पॅन घ्यायचा आहे, नाहीतर आपली खीर जी आहे ती खाली करपली जाईल. या पॅनमध्ये आपल्याला अर्धा टेबलस्पून होईल इतकं तूप ॲड करून घ्यायचं आहे. पॅन जो आहे तो आपला ऑलरेडी तापलेला होता. त्याच्यामध्ये आपण तूप ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मंद करणार आहोत. आणि आता या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट जे आहेत ते थोडेसे गोल्डन फ्राय करून घ्यायचे. ड्रायफ्रूट घेताना मी बदाम घेतले होते, त्याचबरोबर काजू घेतलेले आहेत. 5 ते 6 बदाम जे आहेत ते मी बारीक स्लाइस असे कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर काजू देखील घेतलेले आहेत 5 ते 6, ते सुद्धा मी बारीक असे कट करून घेतलेले. आणि आता हे आपल्याला या तुपामध्ये चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत. बदाम आणि काजू जे आहेत ते अर्धवट फ्राय झालेले आहेत. त्यानंतर मी त्याच्यामध्ये मनुके अर्थातच बेदाणे जे आहेत ते ॲड केलेले आहेत आणि ते देखील आपण या तुपामध्ये थोडेसे खालीवर असे करून घेऊया. हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपल्याला खूप देखील करपू द्यायचे नाही आहेत, म्हणून गॅसची फ्लेम मी मंद करायला सांगितली होती. ड्रायफ्रुट्सचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त असं करू शकता. एक 3 ते 4 मिनिटात ड्रायफ्रूट जे आहेत ते आपले छान असे फ्राय करून झालेले आहेत आणि ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. या ठिकाणी मी बदाम, काजू आणि बेदाणे वापरलेत. तुम्हाला जर चारोळे आवडत असतील तर चारोळे वापरले तरी देखील चालेल. आता हे ड्रायफ्रूट जे आहेत ते मी एका बाजूला ठेवून दिलेले आहेत आणि आता या पॅनमध्ये थोडंसं जे काही तूप होतं तर त्यामध्ये जो काही आपण साबुदाणा मोकळा करून घेतला होता तो साबुदाणा मी ॲड करणार आहे. साबुदाणा देखील मंद आचेवर या तुपाबरोबर थोडासा खालीवर असा करून घेऊया. त्यामुळं आपली खीर जी आहे बघा ती चिकट चिकट होणार नाही. साबुदाणा देखील प्रत्येक जो आहे त्याचा दाना तो सेपरेट होईल आणि आपली खीर जी आहे ती सुटसुटीत क्रीमी अशी होण्यासाठी म्हणून मदत होईल. म्हणून साबुदाणा जो आहे तो आपण एक 4 ते 5 मिनिटासाठी मंद आचेवर थोडासा तुपाबरोबर भाजून घेऊयात. साबुदाणा थोडासा भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. मी या ठिकाणी अर्धा लिटर होईल इतकं दूध घेतलेलं आहे. दूध जे आहे ते आपल्याला कच्चं दूध वापरायचं नाही. दूध मी ऑलरेडी गरम करून घेतलेलं होतं. गरम करून गार झालेलं आहे आणि त्यातली साय जी आहे ती मी बाजूला काढून घेतलेली होती. तुम्हाला जर साय आवडत असेल तर तुम्ही साईसहित दूध वापरलं तरी देखील चालेल. दूध वापरताना शक्यतो म्हशीचं दूध वापरायचं, ज्यामुळं खीर जी आहे ती घट्ट होण्यासाठी म्हणून मदत होत आहे.
अर्धा लिटर दूध जे आहे ते मी पूर्णपणे त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करायची आणि याला लगेचच उकळी येऊ द्यायची. या सगळ्याला उकळी येत असतानाच आपल्याला याच्यामध्ये केशर ॲड करायचं आहे. केशर ॲड करणं हे ऑप्शनल आहे. याच्यामुळं टेस्टमध्ये थोडासा चेंज होणार आहे आणि कलर जो आहे तो आपल्या खिरीचा थोडासा असा पिवळसर येण्यासाठी म्हणून मदत होणार आहे. तर यामध्ये मी एक 10 ते 12 होईल इतक्या केशरच्या काड्या ज्या आहेत ते ॲड करत आहे. याला आता आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी येत असताना मध्ये मध्ये थोडंसं आपल्याला हलवत देखील राहायचं आहे. काही वेळेस साबुदाणा जो आहे तो जर पॅनला खाली चिकटला गेला तर तो करपला जाण्याची देखील शक्यता असते. म्हणून मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं हलवत असं राहायचं आहे. आता आपल्याला यामध्ये वेलची पावडर ॲड करायची आहे. मी या ठिकाणी अर्धा टेबलस्पून होईल इतकी वेलची पावडर जी आहे ती ॲड करणार आहे. वेलची पावडर बनवताना मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर मिक्स केली होती. त्यामुळं वेलची पावडरचं प्रमाण जे आहे ते मी थोडं जास्त ठेवलेलं आहे. वेलची पावडर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. आपली रेग्युलर साखर जी आहे तीच घेतलेली आहे. ज्या वाटीनं आपण कोरडा साबुदाणा मोजला होता त्याच वाटीनं तितकी साखर आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि ती यामध्ये ॲड करायची आहे. साखरेचं प्रमाण जर तुम्हाला खूप कमी हवं असेल तर सुरुवातीला कमी प्रमाणात साखर ॲड करा. नंतर टेस्ट करून साखरेचं प्रमाण जे आहे ते वाढवलं तरी देखील चालेल. साखर ॲड करून झाल्यानंतर आपण ती थोडीशी अशी मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा त्याला छान अशी उकळी येऊ देऊया. आपण ज्या काही केशरच्या काड्या यामध्ये ॲड केल्या होत्या तर त्याचा कलर जो आहे तो यायला सुरुवात झालेली आहे. आता ही खीर जी आहे ती आपल्याला उकळी आल्यानंतर आणखी 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित अशी शिजू द्यायची आहे, जेणेकरून साबुदाणा जो आहे तो छान असा शिजला जाईल. आणि हे सगळं करताना मी काय केलंय बघा, आता गॅसची फ्लेम जी आहे ती कमी केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ती शिजवताना खीर जी आहे ती मध्ये मध्ये हलवत अशी राहायची आहे. 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तुपामध्ये फ्राय करून घेतलेले जे काही ड्रायफ्रुट्स होते ते ॲड करून घ्यायचे. ड्रायफ्रुट्स ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला ही खीर जी आहे ती 2 ते 3 मिनिटासाठी शिजू द्यायची आहे. ज्याच्यामुळं ड्रायफ्रुट्स देखील छान असे मऊ होतील, सॉफ्ट होतील आणि त्याचा स्वाद जो आहे तो खिरीमध्ये उतरेल. मंद आचेवर खीर जी आहे ती आपली छान शिजायला लागलेली आहे आणि त्याचा कलर देखील व्यवस्थित असा मेंटेन झालेला आहे. खूप डार्क नाही, खूप लाईट नाही, अशा प्रकारचा खिरीला कलर जो आहे तो आलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणताही साबुदाणा जो आहे तो एकमेकाला चिकटलेला असा नाही आहे. ड्रायफ्रुट्स ॲड करून झाल्यानंतर पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी खीर मी व्यवस्थित अशी शिजू दिलेली आहे आणि आता आपल्याला खीर थोडीशी अशी दाटसर वाटायला लागेल. आपण जे ड्रायफ्रुट्स ॲड केले होते त्यामुळं त्याला दाटसरपणा येण्यासाठी म्हणून मदत झाली होती. टेस्ट तर येणारच आहे. यानंतर आता आपल्याला खिरीची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित अशी ॲडजस्ट करायची. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे. तर त्यावेळी आपण गॅस जो आहे तो बंद करणार आहे. आता खीर जी आहे ती थोडीशी लिक्विड जरी वाटत असेल तर थंड झाल्यानंतर मात्र ती काय होणार आहे, थोडीशी दाटसर होईल, आणखी घट्ट होईल. म्हणून मी गॅस जो आहे तो ऑफ करणार आहे आणि तुम्हाला खिरीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या प्रमाणात दूध देखील ॲड करायचं आहे. मला ही कन्सिस्टन्सी जी आहे ती एकदम परफेक्ट आहे, अशीच पाहिजे. तर मी गॅस ऑफ केलेला आहे आणि अशा प्रकारे आपली खीर जी आहे ती सर्व्ह करण्यासाठी म्हणून रेडी झालेली आहे. खीर जी आहे ती मी एका बाउलमध्ये सर्व्ह केलेली आहे आणि गरम किंवा गार कशाही प्रकारे ही खीर तुम्ही खाऊ शकता. तुम्ही देखील ही उपवासाची खीर जी आहे ती नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची खीर कशी बनलेली आहे. तर ही होती आपली आजची उपवासाची साबुदाणा खीर बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.